नमस्कार, मी प्रज्ञा बोवे. माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, निसर्ग हब्स आणि MSCIT या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या बुद्धिमत्तेनं या देशाच्या भविष्याची रेखा आखली, ज्यांच्या संघर्षानं कोट्यवधी मनांमध्ये स्वाभिमानाचं बीज रोवलं, आजही समाजाचा एक मोठा भाग बाबासाहेबांकडे मोठ्या अपेक्षेने बघतो, तर समाजाचा एक वर्ग अजूनही त्यांची उपेक्षा करतो. अपेक्षा आणि उपेक्षांच्या सीमेवर उभं राहून बाबासाहेबांचे विचार, त्यांचं सर्वव्यापी व्यक्तिमत्व आणि सर्वसमावेशकता या सगळ्याचा उहापोह करणारं भूमिका नाटक सध्या चर्चेत आहे. नुकताच त्याला उत्कृष्ट नाट्यनिर्मितीचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही मिळालाय. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त भूमिका नाटकाच्या टीमशी आपण संवाद साधणार आहोत. जात, आरक्षण, समता, बंधुता, मूलभूत हक्क या प्रश्नांची निर्भीडपणे आणि वास्तववादी मांडणी करणारं, त्यावर आजच्या काळाशी सुसंगत समतोल अशी चर्चा करणारं आणि फक्त चर्चा न करता भूमिका घेणारं हे सामाजिक आणि वैचारिक नाटक आहे. बाबासाहेबांची भूमिका साकारणारा एक कलाकार दैनंदिन आयुष्यात बाबासाहेबांच्या भूमिका स्वीकारतो तेव्हा त्याच्या कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यात होणाऱ्या परिणामांभोवती हे नाटक गुंफलेलं आहे. या नाटकाच्या निमित्तानं अभिनेते सचिन खेडेकर तब्बल 21 वर्षांनी पुन्हा रंगभूमीकडे आलेत. त्यांना उमगलेले बाबासाहेब आज आपण कट्ट्याच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत. त्याचसोबतच सक्षम नाटककारांच्या सशक्त लेखणीला आपल्या दिग्दर्शकीय कौशल्यातून कायमच न्याय देणारे नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत आणि स्वानुभवाच्या आधारावर वैचारिक चौकट मोडून प्रगल्भ होणाऱ्या जाणीवांचा मागोवा घेत या नाटकाचं लिखाण करणारे लेखक क्षितिज पटवर्धन आपल्यासोबत आहेत. या तिघांशीही संवाद साधूया. कट्ट्याला सुरुवात करूया. तिघांचंही स्वागत. नमस्कार. नमस्कार. खरं तर मला पहिला प्रश्न कुणाला विचारावा असा प्रश्न पडलाय, कारण आत्ताचा जो काळ आहे या काळामध्ये करमणूक प्रधान हा ही वालं असा तो जमाना आहे. तर अशा काळामध्ये असं काहीतरी डोक्याला भुंगा लावणारं, विचार करायला लावणारं नाटक घेऊन यावं असं तुम्हाला का वाटलं असा प्रश्न आहे. खरं तर मुळामध्ये पहिला तर प्रश्न त्या ओघामध्ये क्षितिज तुलाच, की तुला असं का लिहावंसं वाटलं, मग नंतर चंदूकडे येऊ की तुला ते स्टेजवर का आणावंसं वाटलं, आणि मग सचिनकडे आपण. एक तर आधी खूप चांगलं इंट्रोडक्शन केलं त्याबद्दल थँक्यू. खूप छान भूमिकाबद्दल मला ऐकताना खूप छान वाटलं. भूमिका ॲक्च्युली मी एका साधनामध्ये अंकाचं एक टायटल लिहिलं होतं, धाडसाचा कबुली जबाब. तर लेखक म्हणून गेली 16-17 वर्ष काम करत असताना प्रोफेशनल कपॅसिटीत खूप गोष्टी मी कन्फ्रंट करत होतो, पण असं वाटत होतं की एक पद्धतीचं धाडस करायला आपण कायम घाबरतोय, आणि ते आपल्या आयडेंटिटीबद्दलचं धाडस आहे. आपल्या आयडेंटिटीबद्दल ज्या ज्या गोष्टींचे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्याला आपण कधीच कन्फ्रंट करत नाही आहोत. आपण म्हणतो की प्रोफेशनल गोष्टी वेगळ्या असतात, पर्सनल गोष्टी वेगळ्या असतात, पण नंतर असं लक्षात आलं की असं काही वेगळं नसतं पर्सनल आणि प्रोफेशनल. आपण माणूस म्हणून जसे घडत असतो, आपले चॉईसेस, आपले डिसिजन्स या सगळ्यामध्ये कुठेतरी आपल्या पार्श्वभूमीचा एक पगडा असतो आपल्यावर. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट याच्यात अशी झाली की माझ्या बाबतीमध्ये अशा काही गोष्टी, असे काही अनुभव मला यायला लागले की मला कायम एक टोचणी लागायला लागली की ही एक गोष्ट आहे, जात फॉर एक्झाम्पल ही एक गोष्ट आहे, आरक्षण ही एक गोष्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक गोष्ट आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला सतत एक काहीतरी पुश करतात. पण मी दरवेळेला एका मध्यमवर्गीय सुखवस्तू चौकटीमध्ये आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे आत्ता हे नको असं म्हणत ते पुढे पुढे ढकलत चाललं. असं मला एक कॉन्स्टंट अनेक वर्ष वाटत होतं. एकदा मी जयंत पवार सर, जे आपल्या सगळ्यांचे आवडते लेखक आहेत आणि त्यांनी खूप इंटरेस्टिंग पद्धतीचं लिहून ठेवलेलं आहे, त्यांनी एका लेखामध्ये ना कोमट कला विश्वासा शब्द वापरला होता. तर मी ज्या क्षणी पेपरमध्ये तो शब्द वाचला ना, तेव्हा मला एक खटकन काहीतरी असं झालं की हे जे म्हणतायत याचा एक अर्थ असा आहे की आपण आपल्या काळाला रिस्पॉन्ड करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ते रिस्पॉन्ड करताना मग आपण हा विचार नाही केला पाहिजे की आपल्यावर किती जबाबदारी आहे, आपण प्रोफेशनली काय काम करतोय, कोणाचं काय नुकसान होईल वगैरे, हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. आधी आपण स्वतःला कन्फ्रंट करूया. तर जसं आपण आपल्या स्वप्नांबद्दल लिहितो, जसं आपण आपल्या आशा आकांक्षांबद्दल लिहितो, तसं आपण आपल्यापर्यंत न पोहोचू शकलेल्या पण आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या प्रश्नाबद्दल कधी लिहिणार, इथनं ही गोष्ट खरं तर सुरू झाली. आणि त्यातून मग भूमिकासारखा एक विषय आला, कारण मला कायम असं वाटलं की मी मागे एका ठिकाणी बोललो की आपल्यावर झालेल्या अन्यायाचं अभ्यासात रूपांतर करणारी जगातली सगळ्यात मोठी व्यक्ती माझ्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
आणि मग अशा माणसाबद्दल आपण का नाही अभ्यास करायचा, आपण का नाही त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं, आणि जर त्यांचं व्यक्तिमत्व, त्याच्यात असलेले पैलू हे आपल्याला अभ्यासता आले आणि त्यातनं एक नाटक तयार करता आलं तर ते खूप इंटरेस्टिंग होऊ शकेल, एक. आणि दुसरं, या निमित्ताने स्वतःची जातीय, धार्मिक, मानसिक या सगळ्या पद्धतीची एक पद्धतीची चिकित्सा आपल्याला करता येईल. आणि म्हणून कुठेतरी हे नाटक लिहायला 4-5 वर्ष लागली. कारण खरं सांगायचं तर मी आधी खूप घाबरत होतो आणि मला असं वाटत होतं, अरे बापरे, आता समाज एवढा असंवेदनशील झालाय, लोकांना छोट्या छोट्या गोष्टीवरून ऑफेन्सिव्ह व्हायला होतं, एकमेकांवर लोक ट्विटरवर वगैरे तर लोक तलवारी घेऊनच बसलेले असतात, अशा काळात हे नाटक करावं का? पण मला असं वाटतं की आत्ता भूमिका लिहिल्यानंतर आणि त्याचे 125 शोज आत्ता झाल्यानंतर मला असं वाटतं की ते कुठेतरी समाजातल्या परस्पर सामंजस्याचं प्रतीक झालंय आणि मला ही खूप आशावादी आणि खूप चांगली गोष्ट वाटते. त्यामुळे एका पद्धतीचं धाडस आपण करावं का नाही, इथून 5 वर्षापूर्वी सुरू झालेला प्रवास हा आता त्या धाडसाला लोक सामंजस्यांनी एक प्रकारचं उत्तर देत आहेत, इथपर्यंत आला आणि माझ्यासाठी खूपच आशादायक गोष्ट आहे. याच्याच पुढे कंटिन्यू करतो की मला फार छान वाटलं की ज्या अर्थी स्वतः दिग्दर्शक असणारा क्षितिज त्यांनी एक लिहिलेलं नाटक, त्यांनी मला सुरुवातीला पहिला अंक वाचून दाखवला होता, पण त्याला ते माझ्यापर्यंत घेऊन यावंसं वाटलं. याचाच अर्थ मी आधी काही केलेल्या चांगल्या नाटकांची ती पुण्याई होती, किंवा ज्या पद्धतीच्या सादरीकरणाकडे, दिग्दर्शनाकडे किंवा नाटक या माध्यमाकडे मी जाणीवपूर्वक बघतो आहे. मी माझी भूमिका फार लवकरच करिअरच्या लवकरच्या टप्प्यावरच वैचारिकदृष्ट्यासुद्धा माझी पक्की झालेली होती, कारण त्याला माझं बालपण, कॉलेज जीवन, सामाजिक चळवळींचं बॅकग्राऊंड, पत्रकारिता ह्या सगळ्या गोष्टी आणि माझ्या संपर्कात असणारी उत्तम माणसं. त्यामुळे नाटक करतानाच मला नाटकाने करमणूक करावी याविषयी काहीच माझं म्हणणं नाही आहे, पण केवळ करमणूक करतं तेच नाटक असं मी मानत नाही. किंबहुना माझी आत्ताची धारणा अशी आहे की जसं आपण म्हणतो की एक चांगलं पुस्तक वाचलं म्हणजे आपण 100 वक्त्यांची भाषण ऐकल्यासारखं असतं, तसं माझं म्हणणं आहे की नाटक हे माध्यम सध्याच्या एवढ्या सगळ्या गदारोळात तुम्हाला अत्यंत थेट पेनिट्रेटिंग अनुभव देतं, जीवन अनुभव देतं. एखादं नाटक बघायला बसल्यानंतर आपण जेव्हा स्वतःवर अंधार करून घेतो आणि 2 तासानंतर बाहेर पडतो, तेव्हा तुमच्यात माणूस म्हणून काहीतरी एक थोडासा बदल झाला, किंवा मला अरे या बाजूचा मी कधी विचारच केला नव्हता, या अनुभवाशी मी कधी सामोरच गेलो नव्हतो असं वाटायला जर लावलं करमणुकीबरोबर. कारण करमणूक आहे ना गंभीर गोष्टींनी होतेच, कारण त्याच्यात विरेचनाचा सिद्धांत दडलेला असतो. त्यामुळे मला हे नाटक माझ्यापर्यंत आल्याचा खूप आनंद झाला आणि ज्याला आपण म्हणतो ना की समविचारी मित्रासारखं मला क्षितिजविषयी प्रेम वाटलं, स्नेह वाटला. आणि अंक वाचून त्यांनी दाखवलं, माझ्या लक्षात आलं की जसं त्यांनी या धाडसाचं कबुली जबाब, तर मला त्याच्याविषयीच म्हणायचं आहे की अत्यंत माझ्यापर्यंत येताना त्याच्यामधला टप्पा मी सांगतो की तो अंक संपल्यानंतर असं मला म्हणाला की मी म्हटलं काहीच प्रश्न नाही, उत्तम आहे, तुम्हाला पुढचा अंक कधी वाचून दाखवतोस ते सांग. तर तो म्हणाला मला सर 6-8 महिने कदाचित जास्त लागेल. म्हटलं का, तुझ्या काही आधीच्या कमिटमेंट आहेत का? तर म्हणाला नाही, मी सुरुवात केली या नाटकाला आणि मी जे एखाद्या इमॅजिन करून काही कल्पक अनुभवांपासून इथपर्यंत आणलं त्याचं, आणि त्याचा खरंच पहिल्या अंकाचा पडदा पडण्याचा क्षण हा जवळपास नाटक संपल्याचा फील देतो एवढा तीव्र स्वरूपाचा आहे. ज्यांनी बघितलं आहे त्यांना लक्षात येईल की त्यांनी त्याचं ड्रॅमॅटिक स्टेटमेंट केलं त्याच्या आशयाचं. तर तो म्हणाला याच्या पुढे जाताना मला परत अभ्यास करावा लागेल, हीच पात्र पुढे कशी वागतील, अजून काय घटना घडतील याविषयी मला थोडासा अभ्यास करावा लागेल. आणि याचा मला प्रचंड आनंद झाला, कारण मला माहिती आहे की अशा प्रकारचा विषय हाताळणाऱ्या लेखकाला खरंच खूप वाचन, मनन, निरीक्षण, ऑब्झर्वेशन, माणसांना भेटणं, वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जाणं, आसपास आपल्याकडे अनेक घटना घडत असतात अशा तीव्रतेच्या. पण त्यांनी जो कबुली जबाब दिला की आपल्याकडे एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू, नाण्याची दुसरी बाजू बघायला कधीतरी एक निमित्त जे घडतं, कधीतरी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात असा एखादा पेच नैतिक निर्माण होतो आणि तुम्हाला काहीतरी तो भूमिका घ्यायला लावतो, तेव्हा ते अवघड असतं. त्यामुळे त्याला आनंदाने तो वेळ दिला आणि त्यांनी फार सुंदर नाटक लिहिलेलं आहे. म्हणजे मला फार आनंद होतो की आपल्या मराठी रंगभूमीवरची जी सशक्त लेखनाची परंपरा आहे, आणि एक तुम्ही बघितलं असेल की आत्तापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या नाटकांचा आरंभबिंदू, मी काही फार धाडसाने म्हणत नाही पण कॉन्ट्रीब्युशननी म्हणतो आहे, आरंभबिंदूच हा लेखक आहे आपल्याकडे.
त्याला अस्वस्थता त्यांनी स्वतःवर घेऊन स्वतः ती झिरपून त्याविषयीची आधी कितीतरी त्यांनी त्याच्या दिवस रात्री तो जसं म्हणाला घाबरणं, विचार करणं, कोण काय म्हणतील याचा विचार, आणि हळूहळू ती तीव्रता स्वतः झिरपून घेऊन तो जेव्हा पात्र निर्माण करतो तेव्हा त्याची इंटेन्सिटी खूप चांगल्या पद्धतीची आहे. कारण त्यांनी यात निर्माण केलेली पात्र आहेत ना, म्हणजे आहेत पात्र 6 माझ्या नाटकात, त्याच्यातही एक या निमित्तानं आलेलं आहे, पण असणारी 4 पात्र जी आहेत महत्त्वाची, एक त्रिकोणी कुटुंब आहे, नवरा बायको आणि त्यांची 12वीतली मुलगी, आणि त्यांच्या घरी अधूनमधून येणारा गुंड्या मामा, आणि त्यांच्या घरी मदतनीस म्हणून सहकारी कामाला जे आहे ती शांताबाई, आणि सोमनाथ हा त्या प्रकल्पाच्या निमित्ताने इन झालेला माणूस आहे. तुम्ही जर नीट बारकाईने बघितलं तर त्यांनी एक छोटा समाजच उभा केला आहे. त्या रंगमंचावर ही सगळी प्रातिनिधिक पात्र प्रतिकात्मक त्यांनी वापरली आहेत, आणि त्याच्यामध्ये सगळे नातेसंबंध आहेत. आणि मला नेहमी असं वाटतं की आपण आत्तासुद्धा आपण हे कट्ट्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण रोज मग आपण युद्धावर बोलतो, राजकारणावर बोलतो, समाजकारणावर बोलतो, पण अनेक सेन्सिटिव्ह विषय त्याच्यावर आपण टाळतो, बोलणंही टाळतो, व्यक्त व्हायलाही टाळतो. त्यांनी जणू या घराच्या दिवाणखाण्यालाच रंगमंच केला, आणि ज्या चौथी भिंत फोडून प्रत्येकाच्या घराघरात चालणारे या संदर्भातले अनुभव, त्याच्याविषयीचे नातेसंबंध, त्यात निर्माण झालेले ताणतणाव हे त्यांनी उभे केले. त्याच्यामुळे त्याचं लिखाण इतकं पक्कं आहे या नाटकाच्या संदर्भातलं. त्यांनी स्वतःलाच, म्हणजे मी फार गमतीशीर माझं ऑब्झर्वेशन सांगतो की नाटकातला नायक हा अभिनेता आहे, ज्याला नाव देताना पण त्यांनी विवेक असं नाव वापरलं आहे. तर त्याला तो तुमच्यातला विवेक, सत्सद जागा ठेवण्यासाठीच त्यांनी निर्माण केलेलं पात्र आहे. पण ते पात्र नायकाचं जरी तिथे असलं, विवेक जैन, तरी खरा या नाटकाचा नायक स्वतः क्षितिज पटवर्धनच आहे. म्हणजे त्यांनी स्वतःला ते सगळं लावून घेतल्यामुळे आणि त्याचं एक ड्रामॅटिक स्ट्रक्चर उभं केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर मध्यंतरी सिनेमे आले, सिरियल्स आले, अनेक माहितीपट आले, त्या संदर्भातले काही अनुभव त्याला ऐकायला मिळाले. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे या प्रांताशी आपण म्हणजे आपला काही संबंधच नाही. अनेक शहरांमध्ये भारती इथे समोर बसली आहे की सरळ सरळ पुलापलीकडे पुला अलीकडे असं म्हटलं जातं तिच्या गावात. म्हणजे वाड्या वस्त्या किंवा त्यांच्याशी आपला संबंधच नाही आहे, हा वेगळाच समाज आहे, आपलं जगण्याशीही त्यांच्याशी काही कनेक्शन येत नाही, आपल्या वाचनातही येत नाही. या नाटकात त्यांनी पूर्वग्रह आणि कन्फर्मेशन बायस याच्यावर फार सुंदर म्हणजे विवेचन केलेलं आहे. त्यांनी त्यासाठी या नाटकाच्या रचनेच्या निमित्ताने जो अभ्यास केला ना, तो मला इतका महत्त्वाचा वाटला की त्यातल्या नाटकातली तीव्रता नाट्यानुभव म्हणून पोचते असं मला वाटतं. आणि आपल्याकडे जसं तुम्ही सुरुवातीला राजूजी म्हणालात की एकीकडे करमणूक प्रधानता अग्रक्रमावर असतेच माणसांच्या, पण आपल्या मराठी रंगभूमीला खूप मोठी परंपरा आहे आशयघन विचार खंडन मंडनाच्या नाटकाची. त्यातलं खूप महत्त्वाचं नाटक, खूप आजचं नाटक, म्हणजे आज जर तुम्ही वर्तमानपत्र उघडलं तर 40 नाटकांच्या जाहिराती आहेत साधारणपणे आत्ता जर तुम्ही बघितलं. त्यातलं बहुचर्चित नाटक हे भूमिका आहे, कारण त्याच्याविषयी तुम्हाला ते बोलायला भाग पाडतं. ते तुम्हाला नुसतंच नाटक बघून तुम्ही गेलात आणि तुमचं पैसा वसुली कन्सेप्ट गेली किंवा माझी करमणूक झाली, माझं हे झालं, याच्यामध्ये न बसता ते तुम्ही जो म्हणाल की भुंगा सोडतो. माणसं म्हणाली की हे नाटक बघण्यापूर्वी आमचं काहीतरी मत होतं, पण आम्ही हे नाटक बघितल्यानंतर आपसात संवाद वाढवला, पालकांनी स्वतःच संवाद वाढवला, म्हणजे आम्हीसुद्धा त्यात सहभागी आहोत. मी माझ्यापुरतं पुन्हा सांगतो की माझं थोडंसं आधी कनेक्शन वेगळं असल्यामुळे यातले विचार मला आधीपासूनच माझं त्याचं पचन झालेलं होतं. पण बाकीचे नट आहेत आमचे सगळे, आमचे निर्माते आहेत, बघणारा प्रेक्षक आहे, टेक्निशियन्स आहेत, आमच्याकडे इतक्या विविधांगी प्रतिक्रिया येतात हे नाटक बघितल्यानंतर की आम्ही एंगेज्ड राहतो पूर्ण वेळ. आम्ही नाटक बारकाईने ऐकतो, बघतो. तुमच्यापैकी 2-3 जणांनी बघितलं आहे, काही जणांनी वाचलं आहे, तुम्हाला हा अनुभव येईल. तर माझ्या दृष्टीने नाटक हे खूप उत्तम नाट्यानुभव देतं. या निकषाचा मला जो आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे त्याला मला एक अजून उत्तम समर्थ नाटककार मिळाला क्षितिज पटवर्धनसारखा. आणि सचिनबरोबर काम करायचं होतं. सचिनबरोबर पूर्वीही सगळ्या माध्यमातून काम केलं आहे. एका चांगल्या नाटकाची वाट आम्ही बघत होतो. त्याच्यासाठी आम्ही त्यालाही खरं तर मूलतः असं नाही की त्याला आम्ही पटवत होतो, पण त्याची व्यग्रता थोडी राष्ट्रीय पातळीवर OTT प्लॅटफॉर्मवर हिंदी, तेलुगू, तमिळ सिनेमांमध्ये होती, पण त्याला मराठी नाटक तो प्रेक्षक म्हणून बघत होता. आणि मग हे नाटक त्याच्यापर्यंत आलं. असं आहे की सचिन 21 वर्षांनी हे नाटक आलं आणि म्हणजे मी तुझं सगळ्या प्रकारचं काम बघितलं आहे, पण म्हणजे या नाटकातली जी भूमिका आहे ते माझ्या मते म्हणजे ज्यात सर्वश्रेष्ठ म्हणून तुझ्या ज्या भूमिका
असतील त्यातली ही भूमिका आहे आणि इतका विलक्षण अनुभव देणारं. पण जेव्हा ते आलं तेव्हा मनामध्ये करावं करू नये असं काही द्वंद्व झालं होतं? मला पहिला अंक वाचून दाखवला होता चंदूनी आणि दुसऱ्या अंकाला वेळ होता आणि मला खूप आवडलं होतं. एक तर सगळ्यात मोठा त्यातला मुद्दा होता ना की ते त्यातला तो विवेक जयंत तो नट आहे हा माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा अट्रॅक्टिव्ह पॉईंट होता. आणि नाटक ऐकल्यानंतर मला असं वाटलं की इतक्या वर्षात मी नाटक केलं नव्हतं. त्याला विविध कारणं आहेत, म्हणजे कामाची व्यस्तता आणि आता ह्याच्या पुढं 1, 1.5, 2 वर्ष ची कमिटमेंट आणि तर त्याचं तेच अडत होतं म्हणून. पण नाटक मला खूप आवडलं आणि मला हे करावंसं वाटलं. ते केवळ ते खूप चांगलं वाटलं. त्यातला जो नाट्यबंध किंवा सगळ्या भावभावनांचा कल्लोळ मला उभा करता येईल अशी मनापासून इच्छा झाली. कारण आजवर काय होत राहतं शूटिंगमध्ये आपल्याकडच्या एका काय प्रूव्ह झालेल्या गोष्टींवरच भर दिला जातो की हे काम तुम्हाला येतं आणि म्हणूनच तुम्हाला इथं आज घेतलं आहे आणि आता हे तुम्ही करायचं आहे. म्हणजे तुम्हाला शोभेल असं तुमच्या मापाचा सूट घालून तुम्हाला उभं केलं जातं. आणि त्याच्यामुळे गेली अनेक वर्ष की आपल्यातल्या नटाला कशाचाच कस लागत नाही अशी एक भावना माझ्यात बरीच वर्ष होती. आणि मला असं वाटलं की नट म्हणून नाटकामध्ये किंवा थिएटरमध्ये एक स्वतःवर काम, आवाजावरती काम, त्यातल्या सगळ्या गोष्टींचा खरा अनुभव पुन्हा पुन्हा नव्याने देण्याचं जे चॅलेंज आहे ते खरं तर घ्यायचं होतं. आणि त्याच्यासाठी म्हणजे ह्याच्या आधीसुद्धा अनेक नाटकांचं विचारणा झाली हे ते. पण माझ्या मनात असं होतं की नवीन विचारांचं नाटक, आजचं नाटक जर मिळालं तर ते करायला मजा येईल किंवा नव्याने काहीतरी ही ह्याचीच भूमिका आहे असं काहीतरी काम करावं अशी खूप इच्छा होती. नाही, कारण म्हणजे आपल्याकडं नटसम्राट जेव्हा आलं तेव्हा त्याच्या जाहिरातीमध्ये एका नटाची शोकांतिका असं त्याचं मार्केटिंग त्यावेळेला झालं होतं. पण नंतर त्याबद्दल असं म्हटलं गेलं होतं की ही खरं तर नटाची नाही तर एका म्हाताऱ्याची घरामध्ये मुलांच्या हातामध्ये कारभार गेल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या एका वृद्ध गृहस्थाची ती शोकांतिका आहे. या नाटकाबद्दल तसं नाही म्हणतायत की हे नाटक पूर्णपणानं नटाचं नाटक आहे. कारण हा जो अनुभव त्या नटाला येतो तो इतर एरवी कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला ते नाही अनुभवता येणार. तर हा जो अनुभव या विवेकला येतो हा वैयक्तिक आयुष्यामध्ये या प्रकारच्या अनुभवांना त्याची जी गोची कोंडी आहे त्याला तू गेला होतास सामोरा? माझ्या इतकं ह्याचं उत्तम उदाहरण कोणी नाही आहे. नाही, त्याचं कारणही सांगतो. मी हे क्षितिजला अगदी एक्झॅक्ट हेच विचारलं होतं की तू असा विचार कर की समजा हा कोणीतरी माणूस डॉक्टर आहे किंवा इंजिनियर आहे, कोणीतरी कारखानदार आहे, तर हे जे इतके मुद्दे तुला नाटकात मांडता आले ते मांडता आले असते का? तर नसते आले. आणि माझ्या दृष्टीने म्हणजे मी ह्याच्या आधी सुभाषबाबूंचंही काम केलं आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय म्हणजे दिनकर भोसले आहे. मी संविधानमध्ये मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये आंबेडकरांचंही काम केलं आहे. प्रत्येक वेळेला त्या सगळ्या उसनवार का होईना पण त्या सगळ्या भावभावनांमधनं मी गेलो आहे. माझ्यामध्ये बदल घडलेला आहे. ते रोल्स केल्याच्या आधीचा मी आणि नंतरचा मी ह्यात पडलेला फरक मी जाणतो. म्हणजे खरं तर ह्या रोलला माझ्या इतकं कोणी न्यायच देऊ शकत नाही असंच मला ॲक्च्युली नाही याचं कारण असं आपल्याकडे आपण नेहमी असं म्हणत राहतो की ह्या सगळ्या गोष्टी करेल असा कोणीतरी नट हवा आहे. मलाही असं वाटलं ह्या वेळेला की मी जे मनात किंवा माझ्या घरात मुलांसमोर बायकोसमोर जो वागतो तसा त्या नाटकात वागण्याचा प्रयत्न करतो आणि तेच माझी बायको म्हणणारीच वाक्य नाटकातली बायको म्हणते किंवा हे म्हणते. हा जो अनुभव आहे हा मी माझ्यासाठी फेल्ट एक्सपिरियन्स आहे.
आणि माझ्या जगण्याचंच हे एक्सटेन्शन आहे, इतकं ते मी आता ओढून माझ्याजवळ आणलंय. म्हणजे आपण असं म्हणतो की हा रोल काहीतरी करायला गेले आणि आता हा रोलच आमच्या मानेवर बसला असं. तर असा अनुभव खरंच मला येतो आणि आता प्रयोगागणिक आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनंतर ती रेषा अधिकाधिक गडदच होत जाते. म्हणजे नट म्हणून आपल्याला असं वाटतं ना की ह्या विचारांनी हो खरंच मी भारावून जातो आणि हे असं आपल्याला वागलं पाहिजे हे ते. आणि ह्या सगळ्यामधनं म्हणजे त्यावेळेला सुद्धा जेव्हा सुभाषबाबूंची भूमिका केली होती तेव्हा सुद्धा मला असं वाटायचं की काय माणूस आणि किती म्हणजे ते नट आणि नटांनी केलेला तो त्याचा अभ्यास आणि आता त्याचा होणारा आविष्कार ह्याच्यामध्ये नट बाजूला राहू शकत नाही, तो त्यात गुंततोच. आणि ते गुंतणं ह्या नाटकात माझ्या बाबतीत खूप खरं झालं आणि खरं ठरलं. आणि त्या सगळ्या गोष्टींमधनं जाताना मलाही असं वाटलं की आपल्याला न्याय देता येतो का ह्या गोष्टींना, ह्याची परीक्षा घेता घेता आपण खरं अधिक समृद्ध होत जातो असा अनुभव मला येतो रोज प्रयोगागणिक. नाही, याच्यामध्ये म्हणजे ते बहुतेक सचिन तूच म्हटलेस की या नाटकामधल्या प्रत्येकाला भूमिका आहेत. हो, प्रत्येक कॅरेक्टरची म्हणून एक भूमिका आहे. ते त्यांच्या भूमिकांशी ठाम राहतात नाही. म्हणजे ते काय तू म्हणाला बदल होतो तो फक्त माझ्यात होतो. म्हणजे त्याचं कारण असं की ही माझी पत्नी, माझी मुलगी, घरात येणारा मामा सुयश किंवा सोमनाथ आणि शांताबाई ही सगळी समाजातली 5-6 जी प्रतीकं आहेत ती आहेत. आणि प्रत्येकाशी वागताना बदल फक्त ह्याच्यात घडतो, ती माणसं बदलत नाहीत. आणि हे बदल ह्याच्यात घडतो तो अशा करता की नट म्हणून मी माझ्या भावभावनांचा मला अभ्यास करता येतो, मला पाठीमागे वळून पाहता येतं. आणि नटाचं आपण असं म्हणतो ना की एक समोरचं व्यक्तिमत्व, एक आत असलेलं व्यक्तिमत्व, हे त्याला दोन्ही पाहता येतं. तर तसा बदल फक्त विवेक जयंतमध्ये घडतो आणि बाकी पात्र तशीच राहतात. आणि तो त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो की माझ्यात झालेला जो बदल आहे तो तुम्हाला दिसत का नाही, आणि जर तो तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही तसे माझ्याशी वागत का नाही. याला ना नाटकामध्ये चांगलं व्याख्यात सांगायचं झालं तर याला प्रोग्रेशन असं आपण म्हणतो. जसं आपण म्हणतो की प्रेक्षक नाटक बघायला बसण्यापूर्वीचा प्रेक्षक आणि नाटक संपल्यानंतरचा, तसं हा रोल आहे विवेक जयंतचा की जो आधी पोलीस मालिकेतही काम करतो आहे. मी नेहमी सांगतो की या नाटकाला तो एक शेवटी याच भूमिकेला नकार देतो, या एका निर्णयावर तो सांगतो आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच वाक्य उच्चारून त्याचा अधोरेखित करतो की द फ्रीडम ऑफ माइंड इज द प्रूफ ऑफ वन्स एक्झिस्टन्स. म्हणजे इथपर्यंत त्याचा जो प्रवास आहे तो नकारात्मक नाही आहे, तर त्याच्यातल्या झालेल्या पॉझिटिव्हिटीची ती सुरुवात आहे. ती या नाटकाचा शेवट नाही आहे, बदल झाल्याची ती सूचक आहे ते. आणि प्रोग्रेशन खूप महत्त्वाचं असतं की आपण कशाच्या तरी निमित्ताने कशाला तरी सामोरं जातो. कधीतरी एक पुस्तक वाचतो, कधीतरी एखाद्या माणसाला भेटतो आणि आपल्याला नंतर वाटतं की अरे काय हे कसं आहे, आणि आपण त्याच्यात एनग्रॉस होतो, आपल्यात पण स्वतःत काही बदल होतात. तसं या नाटकाचं आणि नाटकामध्ये तो सुरुवातीला अगदी पण तुम्ही आधी चॅनलला विचारा, कारण नंतर ते मग म्हणतात हा बरोबर नाही, तो बरोबर नाही, मग माझी लुक टेस्ट घ्या नाही, मग तो पुस्तकं आणतो, मग तो त्या पुस्तकांचा अभ्यास हळूहळू त्याच्यात म्हणजे तो साधारणतः तो तितकाच एक जुजबी नट आहे. आणि त्याला हे इतकं सगळं घेतल्यानंतर त्याला असं वाटतं की ह्याचा मी खूप अभ्यास केला पाहिजे आणि मी ह्यातनं उभं राहिलं पाहिजे. आता त्यावेळेला तो जे म्हणताना सुद्धा असं म्हणतो ना की ह्याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये मला काय उजवं व्हायचं ना मला ना उजवं व्हायचं ना डावं व्हायचंय, मला ना राजकारणात जायचं ना चळवळीत जायचंय, मला या सगळ्याच्या मधोमध माणूस असल्याची जाणीव रुजायला मदत होते, द्वेष गळून पडलाय, हे तुला कसं काय खटकतंय, हेच हा जो भाग आहे ह्या इथपर्यंत तो इतका साधारण नट पोचतो किंवा त्याला अनेक त्या सगळ्या प्रवेशांची मदत होते. पण त्या प्रत्येक प्रवेश मी एक तर मनाला लावून घेतो आणि म्हणजे त्यातली ती रचनाच अशी झाली आहे नाट्यबंधाची की ते त्याच्यावरती येतं, म्हणजे ते ह्याच्या बाबतीत घडतं. असं करत करत तो तिथवर येतो आणि तो शेवटी फ्रीडम ऑफ माइंड इज दी प्रूफ ऑफ वन्स एक्झिस्टन्स ह्या वाक्यापर्यंत तो यायला
म्हणजे फ्रॉम दॅट की हे तुम्ही चॅनलला विचारा राव, हे मी काहीतरी रोज पर डेचा एक नट आहे आणि तुम्ही एकदा काहीतरी मला 4च दिवस बोलवता आणि 10च दिवस बोलवता असं नाही वगैरे. म्हणजे इतक्या ह्याला ही इतकी मोठी इतक्या मोठ्या विचाराचा प्रवाह मिळतो किंवा निर्णय मिळतो. आणि हा जो सगळा नट म्हणून प्रवास आहे ना, हा मला खूप आता त्याला दीनानाथ पुरस्कारही मिळाला, हो, त्याचे काल 1400 परवाच. प्रयोगही झालेले आहेत. हो. जेव्हा ते सुरुवात केली तुम्ही, म्हणजे खरं तर क्षितिज तुलाही वाटलं होतं त्याचं ज्या पद्धतीनं कौतुक झालं असं त्याच्या वाट्याला येईल? नाही, मला अजिबात वाटलं नव्हतं. मग मी म्हटलं तसं मी थोडा घाबरलोच होतो. आणि मगाच्या प्रश्नातला एक मुद्दा मला आज या मंचावर सांगावा असं वाटतं, तो असं आहे की मी सिनेमे पण लिहितो, हिंदी पण लिहितो, मराठी पण लिहितो. तर एक ऑब्झर्वेशन कॉन्स्टंट माझं हे असतं की आपण समाजात हिरो म्हणून काय पोर्ट्रे करतोय. म्हणजे आत्ता आपल्याकडे मनोरंजन क्षेत्रामधली कुठल्या व्यक्तिरेखा या आपल्यासाठी हिरो आहेत. तर मला असं लक्षात आलं की एक पद्धतीची मस्क्युलॅनिटी, एक पद्धतीची टॉक्सिसिटी, एक पद्धतीचा हिंसाचार हा सतत आपल्यावर हिरो म्हणून बिंबवला जातोय. बरोबर. तर मला असं वाटलं की मराठी नाटक ही अशी एक जागा आहे जिथे अजूनही हिरो आपण कोणाला म्हणून पोर्ट्रे करतोय हे रुजवायला जागा आहे. आणि मी सरांना एक वाक्य असं म्हणालं होतं, आमचं एक मध्ये डिस्कशन झालं होतं. कारण बहुतांश वेळेला काय होतं की जेव्हा एका पात्राच्या भोवती सगळं घडत असतं तेव्हा जसं सिनेमामध्ये क्लासिक आम्हाला म्हणतात ना की 70 सीन असतील तर मेन कॅरेक्टर ॲटलिस्ट 60 सीनमध्ये तरी पाहिजे. म्हणजे तोच सगळं करणार आहे. आता तो हे पण त्यांनीच केलं पाहिजे, तेही त्याने करायचं. हिरो म्हणजे सगळंच त्यांनी करायचं. तर मी सरांना असं म्हणलं होतं की ह्या नाटकाची गंमतच ही आहे की ह्या नाटकातनं आपल्याला हे सांगायचंय की बोलणारा माणूस हिरो नाहीये, आज ऐकणारा माणूस हिरो आहे. म्हणजे जो समोरच्याचं नीट ऐकून घेऊ शकतो तो हिरो होऊ शकतो. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा. अगदी बरोबर. आणि दुसरं, ज्याच्यामध्ये काहीतरी माणूस पण झिरपायला जागा आहे, ज्याच्या घराचं दार नवीन विचारांसाठी उघड आहे, असा माणूस सुद्धा आज हिरो होऊ शकतो. म्हणजे माझ्या दृष्टीने तो हिरो आहे जो मला नाटक बघून असा मेसेज करतो की अरे आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि कुठली अशी पुस्तकं आहेत जी आम्ही बाबासाहेबांबद्दल वाचली पाहिजेत. तर माझ्यासाठी तो प्रेक्षक सुद्धा हिरो होऊन जातो. तर ह्या दोन महत्वाच्या गोष्टींचं म्हणजे मला नाटककार म्हणून कायम असं वाटतं की ती पॉवर तुमच्याकडे असते की तुम्ही काय पद्धतीचा हिरो समाजाला प्रेझेंट करताय. तर ते एक झालं. आणि दुसरं, त्याचा रिस्पॉन्स हा खूपच एनकरेजिंग मिळाला. म्हणजे मी म्हटलं तसं ते एक पद्धतीचं सामंजस्याचं प्रतीक झालं की लोक ऑडियन्स स्टार्टेड टू रिव्हील इट सेल्फ प्रत्येक प्रयोगाला, की एका बाजूचा कोपरा आहे तो काही पद्धतीच्या वाक्यांवर टाळ्या वाजवतोय, एका बाजूचा कोपरा दुसऱ्या पद्धतीच्या वाक्यांवर. पण ते सगळेजण 2.5 तास नाटक पूर्णपणे बघतायत. त्यातल्या प्रत्येक विचारावर ते एक ओके हे पटतंय नाही पटत आहे. म्हणजे मला इथे सांगायला आवडेल की दुसरा प्रयोग झाला आमचा आणि मला एकांनी येऊन पत्र दिलं. आता ते पत्रात त्यांनी 70% कौतुक केलं होतं, पण 30% त्यांनी लिहिलं की ह्या गोष्टी मला यातल्या पटल्या नाहीत. मला हीच मराठी रंगभूमीची ताकद वाटते की त्यांना नाटक बघून घरी जाऊन रात्री एक पत्र लिहून 2 पानी ते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या प्रयोगाला मला आणून द्यावं असं वाटलं. याचा अर्थ असा की त्या नाटकाने त्यांच्यात काहीतरी घडवलं. आणि मला नेहमी वाटतं की तुमच्या आयुष्याबद्दल प्रश्न विचारणाऱ्या कलाकृती तुम्हाला आवडतात, पण अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारणाऱ्या कलाकृतींना तुम्ही घेऊन जाता बरोबर, की अरे हे माझ्या एक्झिस्टन्स बद्दल ह्याच्यात काहीतरी म्हणलंय आणि आता मला ते कन्फ्रंट केलं पाहिजे. तर दे स्टार्टेड कन्फ्रंटिंग देअर एक्झिस्टन्स इज व्हॉट वी वॉन्टेड टू डू थ्रू द. मला मात्र याच्यामध्ये स्पष्ट शब्द सांगतो की जेव्हा नाटक वाचलं तेव्हाच मला माहिती होतं की हे महत्वाचं नाटक ठरणार आहे. हे अगदी मी आत्मविश्वासाने सांगतो, चांगल्या अर्थाने सांगतो. कारण त्याशिवाय म्हणजे त्याच्यातलं जे मी पुन्हा सांगतो, हे मी काय त्याच्यावर काही अंधश्रद्धेने म्हणत नाही. त्याच्या लिखाणात जी ताकद होती, मला ऐकताना जो अनुभव मिळत होता तो म्हणजे हा एकटा वाचून दाखवत होता ना मला नाटक, आणि मी स्वतःही ते वाचत होतो माझ्या पद्धतीने, आणि मी आत्तापर्यंत केलेल्या नाटकांचं मला व्हिज्युअलायझेशन दिसत होतं. त्यात जेव्हा ही मंडळी ॲड होणार आहेत आणि जेव्हा त्याच्यामध्ये 1000 प्रेक्षक असणार आहेत तेव्हा त्याचं काय होणार आहे हे मला त्या पहिल्या दिवसाच्या तालमीपासून 100% माहिती होतं. आणि मला आनंद आहे की मराठी प्रेक्षकांवर माझा, त्यांच्या अभिरुचीवर पुन्हा मी सांगतो की मोठा विश्वास आहे मराठी रंगभूमीच्या, की त्यांनी अशा प्रकारच्या नाटकांना त्यांना माहिती की कशा प्रकारचा प्रतिसाद द्यायचा आहे. म्हणजे मला 2 प्रश्न छोटे. एक तर त्यातली जी पात्र आहेत त्यातलं कुहूचं जेन झीची भाषा ते ठीक आहे, ते मी समजू शकतो की ते तू लिहिणं, पण त्यातली जी नायिका म्हणजे विवेक जयवंतची जी बायको आहे उल्का, तिचे जे संवाद आहेत
आणि त्याच्यामधून अशा मध्यमवर्गीय कुटुंबातल्या बाईचं तर ते तुला कसं एवढं मांडता आलं? इतकं म्हणजे हा इतकं सही. संपादकांचाच नाही आहे, म्हणजे नाटक बघताना माझ्या बायकोचे डायलॉग्स मला काय ऐकू येत आहेत असा अनुभव असा येतोय. हां. नाही, मला एक असं वाटतं की मी अशी खूप कपल्स पाहिलेली आमच्या क्षेत्रामधली, जिथे नवरा या क्षेत्रामध्ये तो अत्यंत मूडी आहे, त्याचे स्विंग्स भयंकर वर खाली होत आहेत, तो पाऱ्यासारखा आहे, म्हणजे आम्ही ते वाक्य पण आहे की तो पाऱ्यासारखा अस्थिर आहे, पण बायको एक खांबी तंबू असल्यासारखी त्याला सांभाळते. आणि तिचं असं म्हणणं आहे की तू हा रोल घेऊन याची तयारी करून याचे विचार अंमलात आणून अख्खं घर बदलून परत पुढच्या रोलला निघून जाशील. मग आम्ही ते सगळं कसं निस्तरायचं आहे? म्हणजे आम्ही नॅव्हिगेट तुझ्या मागणं होताना तू त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे की आम्ही तुझ्या विचारांवर आता चालणार आहोत. तर तू लगेच पुढचा विचार बदलला तर आम्हीही पुढचा विचार बदलणार. म्हणजे तेच असं असतं ना की नवऱ्याचं एका माणसाबरोबर बिनसलं आणि बायको त्याला जर बाहेर कुठे मार्केटमध्ये भेटली तर आता ह्याला ओळख द्यायची का नाही, इथपासून तिला प्रश्न सुरू होतो की ह्यांचं आणि त्याचं काही फार बरं बहुतेक वाटत नाहीये. तर ते बायको हे असं एक पात्र आहे जिला त्याच्याबरोबर नॅव्हिगेट व्हायचा आता एक थ्रेशोल्ड आलाय, कारण 20 वर्ष झालीत लग्नाला, मूल एक 17-18 वर्षाचं झालेलं आहे, आणि आता तिला असं झालंय की तुला एक काहीतरी नवीन फॅड, जसा ताप येतो तसं तुला फॅड आलंय की एक रोल आलाय, त्याची पुस्तकं घेतली, आता त्याचं वाचतो आणि मस्त वेगळा होतो. मी रोजच्या आयुष्य जगताना त्याचं काय करायचं? बिकॉज एक आपल्याकडे गैरसमज असा पण असतो की अन्याय हा फक्त एका जातीकडून दुसऱ्या जातीत होतो, असं नसतं. त्या एका जातीमध्ये पण अन्यायाचे खूप कप्पे असतात. उतरंड असतं. म्हणजे आज त्या बाईला सुद्धा तिच्या सोशल ग्रुपवर, तिच्या व्हॉट्सअपवर, तिच्या मार्केटमध्ये, तिच्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये 50 गोष्टी ऐकून घ्यायला लागतात. तर तिला हे कळलं पाहिजे की मी डिफेंड कोणाला करायचंय, एक. आणि दुसरं, आमच्या क्षेत्रामध्ये पण एक प्रकारचा वर्चस्ववाद आहे, आमच्या क्षेत्रामध्ये पण एक प्रकारची हायरार्की आहे, एक प्रकारचा क्लासिझम आहे, आणि जो मी माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून एक्सपिरियन्स प्रॉपर केलेला आहे. तर मला असं वाटलं की कुठेतरी ह्याला पण आपण एक काउंटर अप्रोच दिला पाहिजे. हे सगळं सुद्धा एका पात्राच्या तोंडी आलं पाहिजे जे हे सगळं भोगतंय. आणि मग त्याच्यामध्ये असं राहणार नाही की हा ब्राह्मण विरुद्ध दलित संघर्ष आहे किंवा हा जातींचा संघर्ष आहे किंवा हे आरक्षणाबद्दल नाही. हा एका माणसाने दुसऱ्या माणसाला तुच्छ किंवा अन्यायकारक नजरेने पाहण्याचा संघर्ष आहे. आणि त्याचं अत्यंत जिवंत आणि कॉन्फ्लिक्टिंग इमेज ह्याच्यासमोर जर कोणाची असेल तर ती त्याच्या बायकोची, कारण ती रियालिटीच जगते. ही सिरियल 6 महिने वर्षभराने संपली. यातनं मी अमुक शिकलो, तमुक शिकलो, हे करून पाहिलं, ते करून पाहिलं, हे सगळं सांगायला तू मोकळा. आम्ही कसं जगायचं? जुनी पॅन्ट बदलून जागेवर टाकतोस तू, तसं जुना रोल टाकून नवीन घ्यायला किती वेळ लागणार? उचलायला आम्हाला लागतं. आणि हे सगळं जर असं सुरू राहणार असेल ना तर तुझ्या मागून आम्हाला परपटत नेऊ नकोस, मी पाया पडते. हा स्वप्नातच आहे ना अर्धा. याला असं वाटतं की आज रेटिंग आलं, उद्या पुरस्कार मिळाले, परवा अमुक झालं की आपण एक नॅशनल फिगर होऊच. पण रोजची रियालिटी तिला फेस करायची, त्यामुळे तिचे प्रश्न पण तेवढे तीव्र आहेत. तर अगेन तेच आहे की माझ्यातल्या स्वप्नाळू माणसाला माझ्यातल्या अत्यंत रॅशनल काउंटर पार्टनी विचारलेले ते प्रश्न आहेत. नाही, आणि बाकीच्यांच्याकडे जाताना त्याचा इंटरव्हल जिथं होतो, तर म्हणजे मी असं की मी ते नाटक जेव्हाही बघितलं तेव्हा मी हा अनुभव घेतला की खुर्चीतनं उठण्याचं बळच राहत नाही. करेक्ट. की इतके तुम्ही ज्या पॉईंटला मध्य होतो, मध्यंतर, तुम्ही असे थिजून गेल्यासारखे होऊन जाता. त्या प्रसंगाच्या बद्दलची काय तुझी मला त्या प्रसंगामध्ये असं वाटतं की मी एकतर त्या इव्हेंटमध्ये जाऊन आलो आहे, मी त्या वेशात आहे. तो येऊन पहिलं वाक्य असं म्हणतो की मला वेळच मिळाला नाही मेकअप आणि कॉस्ट्युम्स काढायला. त्याच्यानंतर ती उल्का मला जे ऐकवते ते खरं तर माझ्या उभ्या असलेल्या प्रतिमेला, म्हणजे त्या आंबेडकरांच्या प्रतिमेला ऐकवते का त्या माणसाला ऐकवते, असं का त्या नवऱ्याला ऐकवते. आता मी त्या कपड्यांमध्ये एक नवरा म्हणून ते ऐकतो, आणि तुला जो भेदभाव वाटतो तो नाही का भेदभाव? म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टींमधनं तू जातोस तेव्हा तुला काय वाटतं बरं? तेव्हा तो असं म्हणतो मग आपण नॅचरलचा आईस्क्रीम मागूया का, रिलॅक्स व्हा वगैरे. ते तर त्याचं
इतकं वर्गीकरण आहे. म्हणजे मी आत्ताही कपडे घातलेत पण असं काही मनावर घेऊ नकोस वगैरे. पण त्या सीनमध्ये जो दुसरी लेअर आहे किंवा दुसरी जी पायरी आहे ती ही आहे की ती त्याला ऐकवते आहे की हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे आणि ती खरं तर ती त्या प्रतिमेला ऐकवते आहे. हा जो त्यातला भाग आहे त्यांनी तो सीन खरं तर उभा राहतो आणि त्यावेळेला तो असं म्हणतो माझ्याकडे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. आणि त्याच्यानंतर त्याला ते पटतं सुद्धा की म्हणजे तू उद्या हा रोल टाकून दुसरं घेऊन आम्ही कसं जगायचं. त्यातली गंमत अशी आहे या चारही पात्रांच्या त्या 4 अवस्था आहेत. म्हणजे आता जे म्हणाला हा की ह्या वेशात आलेल्या नवऱ्याला तर ती सुनावतेच आहे, तिच्या मुलीची ॲडमिशन झालेली नाही आहे मेडिकलला आणि अशा वेळेला शांताबाईंचा घरात होणारा प्रवेश आणि त्यांना याला बघून प्रत्यक्ष बाबासाहेबांची आठवण येणं आणि गलबलून जाणं अशा 4 बिंदूंवर आहे. आणि ती कुऊसुद्धा बघते आहे की स्टँडस्टिल त्या अनिताला ॲडमिशन मिळाली आणि मला मिळाली नाही आहे किंवा तुम्ही जर नसतात बाबासाहेब तर आमची लेकरं कुठनं शिकली असती. हा त्या महामानवाचा जो एक मोठेपणा आहे आणि त्याला मी जे नेहमी ड्रॅमॅटिक स्टेटमेंट मगापासून म्हणतो आहे ना की नुसताच आशय नाही आहे, हे चित्र जेव्हा उभं राहतं कर्टनच्या अगोदरचं तेच खूप बोलकं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन तो इतकं सगळं झाल्यानंतर तो बायकोकडे बघतो, मुलीकडे बघतो आणि नंतर त्याला असं लक्षात येतं की हे मी काय हे आता कसं घेऊ अंगावर हे मी कसं अंगावर म्हणजे घेऊ? त्या शांताबाई नमस्कार त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून करतायत ते पण त्याला पुरेसं घेता येत नाही अंगावर. तुम्ही थांबा म्हणतो असं ते आहे ना. आणि एक गोष्ट त्याच्यात ही पडे की एक ते कॅरेक्टर आणि बाबासाहेबांचा जो संघर्ष आहे तो खूप पॅरलल आहे. हो म्हणजे एका बाजूला आपण समाजाच्या एका मोठ्या समूहाकडनं सतत अवमान, सतत टक्केटोणपे, सतत संघर्ष घेतोय, पण ते करता करता आपण कोणासाठी तरी आपल्याला एक देवत्व मिळत चाललंय. ही जी एक भावना आहे ही अख्खी त्या प्रसंगाची म्हणजे त्याची वीण जी आहे ती आहे. आणि ते दोन्ही त्याच्या हातात नाही. तो काय करतोय, तो स्वतःशी प्रामाणिक राहतो. आणि मला असं वाटतं तेच मोठं हिरोइझम आहे की तो त्या बायकोलाही हे करतो, म्हणतो की तुझं म्हणणं मला पटते, माझी याच्यावर उत्तरं आहेत, मी तुला ती देतो, मला काही, आणि ती म्हणते मला नाही ऐकायचं तुझं काही. सो तिला तिचं फक्त बोलून झालं, तिला ऐकायचं नाहीये काही, त्याला ऐकायचंय म्हणून तो हिरो आहे. आणि मग तिथनं त्याचा तो प्रवास सुरू होतो. तो त्या बाई आल्यानंतर ते एक देवत्व, पण त्याला तेही नकोय. त्याचं म्हणणे पुढच्या सीनला तुम्ही बघितलं इंट्रो नंतर की ते दोघं मिळून काहीतरी जोडतायत एकत्र आणि तो म्हणतो की बाई तुम्ही जर मला परत आता साहेब म्हणलात ना तर मी तुमच्या पाया गंमत आहे ना, ती खूप मोठी गंमत आहे. नाही खरं तर म्हणजे नाटक पाहिल्यापासूनही आणि त्याच्याबद्दल ऐकल्यापासून हाच प्रश्न पडतो की आजकाल लोकांच्या भावना खूप दुखावतात. म्हणजे या बातम्या करतानाही आम्हाला विचार करावा लागतो शब्द कुठले वापरायचे काय. आपण आत्ता अशा समाजात राहतोय की आपण आपले महापुरुष पण वाटून घेतलेले आहेत. असं असताना प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू दाखवायच्या आहेत, म्हणजे दाखवल्या गेल्या आहेत या नाटकात. तर कुठे असं वाटलं नाही की कुठलं तरी वाक्य, कुठलं तरी गोष्ट चुकीची घेतली जाईल, भावना दुखावल्या जातील, त्या उलट्या घेतल्या जातील, आपल्याला जे सांगायचं आहे ते सांगण्याच्या पेक्षा काहीतरी वेगळं सांगितलं जाईल. कारण जेव्हा आपण असा इतका संवेदनशील विषय घेतो तर ती अडचण असतेच ना नेहमी कायम. तर 125 प्रयोग झाले असं एकदाही आलं नाही. याच्यातच नाटकाच्या लिखाणाचं आणि संयत किंवा बॅलन्स संतुलित सादरीकरणाचं ते यश आहे. आणि असं होऊ देणं पण असतं कधी कधी कलाकृतीला की असा एक वाद निर्माण झालेला, म्हणजे सेन्सेशनलायझेशन. नाटक पाहिलंच पाहिजे, कलाकृती पाहिलीच पाहिजे याची गरज नसते ना कॉन्ट्रोवर्सी होण्यासाठी. नाही पण असं आलं म्हणजे नाही, मला ते सांगू देत तिला की बरोबर आहे. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो धाडस केलं, एकीकडे म्हणतो की आपण आलं नाही. कारण हे नाटक तुम्हाला तसं लक्षात येतं बघताना की यांचा उद्देश लेखकाचा, दिग्दर्शकाचा, नटाचा, सादरीकरणाचा या विषयाच्या तळाशी जाण्याचा आहे. याच्यात कुठल्याही प्रकारची धार्मिक राजकीय तेढ निर्माण करणं किंवा वाद निर्माण करणं, खळबळजनक काहीतरी घेऊन आम्ही करतोय आणि म्हणून ती कलाकृती, असं नाहीच आहे. उलट तितक्या शांतपणे त्याच्यामध्ये आतात शिरता येईल, त्याच्या बेसलाईनपर्यंत जाता येईल, गाभ्यापर्यंत जाता येईल, हा प्रयत्न कळतो बघणाऱ्यांना सुद्धा. त्याच्यामुळे मला वाटतं की इतक्या हुशारीने झालं पाहिजे. जर आपल्याला काही दुखवायचं नसेल तर या पद्धतीने झालं पाहिजे. मला वाटतं इंटेन्शन लोकांना लगेच कळतं. म्हणजे लोकांना त्याचा सगळ्यात पहिले वास जर कशाचा येतो ना तर तो इंटेन्शनचा येतो की यांना यातनं ना बहुतेक यांना ते असं घडवायचंय, उकळायचंय आणि त्याच्यातनं जरा राडे थोडे करायचे, मग ते नाटक पोलीस बंदोबस्त वगैरे चालेल. म्हणजे तसा आमचा कोणाचाच काही उद्देश पहिल्या दिवसापासून नव्हता. आणि दुसरा हा मुद्दा होता की अगेन एक डायलॉग क्रिएट होणं हाच मेन मुद्दा आहे. करेक्ट.
आणि जो आमच्यात झाला लेखक दिग्दर्शक किंवा लेखक अभिनेता म्हणून, मग तो हळूहळू आमच्या क्षेत्रामधल्या अनेक लोकांमध्ये झाला की नाटक संपल्यानंतर जी लोक मागे आली त्यांनी पण काही काही गोष्टी अशा रिव्हील केल्या की मला असं आलं की ओके, तुम्ही ही गोष्ट आतापर्यंत कोणाला सांगितली नव्हती, नाटकामुळे तुम्हाला ती सांगावीशी वाटली. करेक्ट. बरोबर. तर मला ते कॉन्व्हर्सेशन स्टार्टर असण्याचाच मुद्दा आहे. आणि गंमत अशी झाली की मी मगाशी जे म्हणालो ना की बहुचर्चित नाटक आहे, तर लोकांना पण मेसेज जातो, संदेश जातो. याला हिंदी, मराठी, गुजराती, इंग्रजी सगळ्या रंगभूमीवरची माणसं येऊन गेली. लेखक, दिग्दर्शक, नट, प्रत्यक्ष म्हणजे प्रॅक्टिशनर्स जेव्हा येतात ना नाटक बघायला, की बघू क्षितिजने काय लिहिलं, बघू सचिनने काय केलं, बघू ते मला फार महत्त्वाचं वाटलं. संपादक येऊन गेले, सामाजिक चळवळीतली माणसं येऊन गेली, पत्रकार येऊन गेले, ज्यांना कोणाला असं तुझ्या भाषेत म्हणजे तुला जे प्रश्न विचारण्याची तुझी जी आतली हे आहे ते त्याच्याही प्रश्न, काही जणांना वाटलं की बघा ते जाऊन बघा तुमच्यावर काहीतरी बोलणं झालंय, तेही लोक आले. पण ते नाटक बघितल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे या प्रकारचं इंटेन्शन नाही आहे. त्यामुळे त्या पद्धतीने या नाटकाचा बॅलन्स खूप चांगला गेला, म्हणूनच ते नाटक महत्त्वाचं ठरलं. म्हणजे ती जी नायिका आहे तिचे जे डायलॉग्स आहेत त्याबद्दल तुला विचारलं. मला कुहूच्या डायलॉग्सबद्दल विचारायचं आहे, कारण ती जी लँग्वेज आहे जेनझीची, म्हणजे मला तर ते डेलुलू वगैरे गुगल करावे लागले शब्द. तुझा त्याच्यावरचा रिसर्च कसा होता? आता काय झालंय, मला मी ज्यांच्याबरोबर काम सुरू केलं त्यांची सगळ्यांची मुलं आता अशी 16-17 वयात आहेत. ती काका वगैरे म्हणून कधीतरी फोन करतात तर मला खूप म्हातारा झाल्यासारखं वाटतं. आणि त्यांच्या तोंडून हे सगळे शब्द की सस, फ्लेक्स, डेल्युलू आणि कॅप, नो कॅप वगैरे, तर मला एकदम लेखक असल्यामुळे मला लँग्वेज हा फार फॅसिनेटिंग प्रकार आहे, त्याचे फोनेटिक्स हा एक फॅसिनेटिंग प्रकार आहे. आणि अगेन तेच वाटलं की एकाच नाटकामध्ये तुम्हाला एक शांताबाई आहेत ज्या एका वस्तीत राहत आहेत आणि ज्या कामं करतात आणि त्यांची एक पद्धतीची लँग्वेज आहे, एक गुंड्या मामा आहे जो मराठी म्हणजे सचिन सरांचा कॅरेक्टर म्हणतं की पोलीस हा तिच्या ह्याच्यापेक्षा मामाच्या मराठीला घाबरला असेल असं त्याचं मराठी आहे. आणि तिथे कुहू पण आहे जिचं अत्यंत एक जेन्झी आणि सगळं मिक्सअप झालेली लँग्वेज आहे. आणि सोमनाथची त्याच्या पद्धतीची लँग्वेज निर्माण. सो त्या प्रत्येकाची लँग्वेज क्रिएट करणं हा पण एक फॅसिनेटिंग एक्सरसाइज होता रायटर म्हणून. आणि कुहूचं काय एक आजूबाजूच्या, आता मलाच काही वेळेला लोक हे किती अनुकूल आहे अशा पद्धतीचे जे शब्द जेन्झी टर्म्समध्ये वापरतात, तर त्यातलं बऱ्यापैकी म्हणजे माझ्या भाच्या, पुतण्या, मित्रांची मुलं मुली हे ज्या ज्या पद्धतीचं वागतात, बोलतात, करतात, तर ते सगळं त्याच्यात नाही, ते लेखकाचं ऑब्झर्वेशन. आणि सारखं अनोईंग वाटावं. हा, एक्झॅक्टली अनोईंग आहे. नाही, आणि अनोईंग नाही, आणि म्हणजे बापाला आणि आईला आणि बाजू काकांना प्रश्न पडले पाहिजेत, ही कॉम्प्लिमेंट देते का कमेंट करते आहे, काय हे शब्द आहेत नेमके. म्हणजे मला हे सांग की त्याच्यामध्ये जे नटाचं जे दुखणं आहे, आणि खरं तर आपल्याकडे आता असं झालंय ना की विचार विश्वाची मान्यता मिळवायची असेल तर तुम्हाला कुठल्या तरी कळपात शिरावं लागतं. जर तुम्ही कळपात नसाल तर मग तुम्हाला ती प्रतिष्ठा, आपल्याला ती प्रतिष्ठा मिळत नाही, ती मान्यता मिळत नाही, असं एक दुखणं. त्यामुळं सगळेजण तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तरी असे ते घुसण्याचा प्रयत्न करत असतात. वैयक्तिक आयुष्यामध्ये तू त्यातनं गेलेला आहेस? हो, अनेक वेळेला. आणि त्यामुळे त्यातलं विवेकचं जे कॅरेक्टर आहे ते तुला किती म्हणजे सचिन खेडेकरच्या किती जवळचं आहे? हां, नाही, सचिन खेडेकरच्या जवळचं आहे, कारण त्याच्यावरती ही जबाबदारी आली आहे आणि मला आता हे अतिशय निगुतीनं पार पाडायचं आहे. हा जो भाव आहे हा अगदी पूर्ण सचिन खेडेकरचा भाव आहे. आता आपल्याकडे कसं आहे, ह्या आजच्या माध्यमांच्या जगामध्ये वर्गीकरण हा प्रत्येकाचा भाग आहे. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की ह्यांना कुठल्या वर्गात टाकावं. तर नट म्हणून आहे ना, खरं तर ही चैन परवडणारी नाही. म्हणजे मला वैयक्तिक म्हणून मला वर्गीकरणात जायचं नाही. मला आज एका विचारविश्वाचा समजा प्रतिनिधित्व करायला मिळालं आहे, तर तितक्याच विरोधाभासी विचारविश्वाचं प्रतिनिधित्व तितक्याच निगुतीनं मला करता आलं पाहिजे. त्याकरता माझी जी इमेज आहे वैयक्तिक माणूस म्हणून, ती कुठल्या विश्वाची आहे हे मी सांगणारही नाही आहे, ते गुपितही ठेवणार असं नाही आहे. पण त्यातली जी काय ॲमिएबिलिटी आहे किंवा इथनं तिथं जाण्याची जी सहजता आहे ती माणूस म्हणून मला टिकवून ठेवायची, आणि तरच मला हे सहज साध्य आहे. म्हणून मला ह्या प्रत्येक विचारविश्वाचं आकर्षण आहे, पण ते ओनअप करण्याची हिंमत नाही आहे. आणि राहता राहिला प्रश्न कलाकारांच्या भूमिकेनं फरक पडण्याचा,
तर हिटलरच्या जुलमी राजवटीला ग्रेट डिक्टेटर मधून सडेतोडपणे उत्तर देणारा चार्ली चॅप्लिन सुद्धा कलाकार होता आणि युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष होऊन स्वतः सीमेवर उभा राहणारा झेलेन्स्की सुद्धा कलाकारच. आणि असं मला वाटतं की मी जिथनं सुरू झालो म्हणजे काम करायला जिथनं सुरुवात केली तिथपासनं ते आजपर्यंत मी रोजचा रोज बदलत गेलो. हाच खरं तर आणि त्या बदलाला मी पूर्णपणे काय जबाबदार आहे. सचिनजी, खरं तर क्षितिजने काही उदाहरणं दिली नाटकाच्या नंतर येणारे जे काही अभिप्राय आहेत किंवा लोक येऊन जे सांगतात. प्रतिक्रिया. आता 125 भागात तुम्हाला काही अशा वेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत? म्हणजे एवढं नाटक संपल्यावर काहीतरी वेगळं जाणवलं आणि म्हणून ते तुम्हाला येऊन सांगितलं, काही आहे असं? नाही, खूपच मला एकतर दोन्ही चर्चामध्ये दोन्हीकडची मंडळी येऊन ते लक्षात भेटतात येतं. की आम्हाला हे पटलं आणि हे नाही पटलं, किंवा इथला माणूस सांगतो ते नाही पटलं, तिथला माणूस सांगतो हे नाही पटलं. आणि नाही, छान झालं नाटक, इतकं सगळं खरं. आणि ते कसं होतं की ती माणसं आल्यानंतर ना नर्वस असतात, म्हणजे त्यांना सांगायचं असतं, मग ते काहीतरी असं वेळ मारून नेल्यासारखं, नाही पण इतकं सगळं पाठांतर तुम्ही कसं करता वगैरे इतक्या बेसिक गोष्टीवर येतात. कारण त्यांना जे म्हणायचं असतं ते तिथं झाल्यानंतर, तिथे गेल्यानंतर खरं माझ्या असं लक्षात येतं की ह्यांना खरं तर दोन्ही बाजू पटल्या आहेत. मान्य होणार नाहीये पण पटल्या आहेत. तर मला असं म्हणायचंय की ह्या तुम्हाला पटल्या दोन्ही बाजू मान्य झाल्यात किंवा नाही, किंवा पटल्या, ह्यात आमची जबाबदारी पूर्ण झाली असंच मला नाही. त्यांना येऊन प्रत्यक्ष त्या नटाला हात लावायचा असतो, फोटो काढायचा असतो, बोलायचं असतं आणि प्रतिक्रिया हीच द्यायची असते की आम्हाला नाटक आवडले. आणि लेखक दिग्दर्शक म्हणून हे दोघं जण नसतात, त्यामुळे 125 प्रयोगांना आम्ही सगळे न जातो, त्यामुळे आम्ही फर्स्ट हँड एक्सपिरियन्स असतो की ती सगळी मंडळी खूप भारावून आत येतात. आणि नव्याने म्हणजे एकतर आपण असं म्हणतो की मराठी रंगभूमीवर तीच माणसं येतात 40 आणि त्याच्या पुढची, असं नाहीये. अतिशय तरुण प्रेक्षक वर्ग येतो आणि अगदी आवर्जून आई वडील सांगत असतात की ह्याचं पहिलंच आहे नाटक आज, किंवा नाटक हा प्रकार पहिल्यांदा बघणार आहे. तर हा आणि तर मी त्याला आवर्जून असं विचारतो की तू आज हे पाहिलंयस, म्हणजे तू ह्याच्या पुढची पाहशील नाटकं? हो, मला खूप आवडलंय. तर मला असं वाटतं की आपल्याकडे हा जो अक्षरशः म्हणजे फोन आणि सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स आणि काय सगळ्या गॅजेट्सकडनं बाजूला येऊन 2 तास तुम्ही काहीतरी पाहू शकलात आणि त्याचा तुमच्यावर परिणाम झाला, असे अनेक अनुभव मी या 125 प्रयोगात घेतले. नाही, नाटक हे माध्यम त्या दृष्टीने महत्वाचं. तुम्ही असं म्हणालात की प्रत्येक भूमिकेनं तुम्हाला काहीतरी दिलं, ती भूमिका साकारायच्या आधीचे तुम्ही आणि नंतरचे तुम्ही यामध्ये खूप फरक होता. ही भूमिका सर पण म्हणाले की एक माइलस्टोन भूमिका आहे तुमच्यासाठीची. या भूमिकेनंतर काय बदल घडले तुमच्या? नाही, तो म्हणतो ना विवेक की या दोन्हीमध्ये मला माझ्यातला द्वेष गळून पडलाय आणि मला ह्याकडे जागृत दृष्टीनं पाहता येतं. हा माझ्यात घडलेला बदल आहे आणि तो मला अगदी जाणवलाय हे सगळं करताना. आज आपल्याकडे इतकी सगळी म्हणजे तुमचे पाहणारे प्रेक्षक सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यातनं कुठलं कुटुंब गेलं नाहीये. आणि त्याचा असलेला मनातला सगळा भाव हा त्या नाटकात पुन्हा एकदा पाहताना किंवा माझ्या दृष्टीने पुन्हा एकदा कन्फ्रंट करताना मला आलेला अनुभव आणि आत्ता समोरची बाजू सांगण्याचा प्रयत्न, या दोन्ही बाजू मी पाहिल्या आहेत आणि त्याचा माझ्यावर परिणाम होतो. माणूस म्हणून मी बदललो आहे असं मला खरंच वाटतं. हा बदल तुम्ही सांगितलात, पण नाटकामध्ये जेव्हा या भूमिकेच्या निमित्तानं तो वाचायला लागतो, समजून घ्यायला लागतो, त्याच्यात तो जो बदल होतो तो बदल एकीकडे, आणि जो सोमनाथ खरं तर त्याच विचारांमध्ये वाढलाय, तेच विचार घेऊन जगत आला आणि त्याच विचारांमध्ये तो ठाम आहे म्हणून तर तो ती मालिकाही सोडून निघून जातो. तो का बदललाय, तो का अगतिक झालाय, याचं एक महत्वाचं कारण मी हे मनोरंजन क्षेत्रामध्ये एवढी वर्ष काम केल्यानंतर सांगू शकतो की रायटर ही जी कम्युनिटी आहे ना, यांना ते कुठनं आलेत, काय करतायत, त्यांची बॅकग्राऊंड काय, सगळ्यात पहिलं वल्नरेबिलिटी ना त्यांना केलं जातं. म्हणजे अशी सिच्युएशन क्रिएट केली जाते की रायटरला एक त्याला आयदर मोठेपणा द्यायचा किंवा त्याला गिल्ट द्यायचा, या 2 गोष्टींवर त्या रायटरला ते ऑपरेट केलं जातं. आणि मग ते असं असतं की अरे तुझ्यावर 100 लोकांचं घर आज अवलंबून आहे, म्हणजे ही एक ॲडजस्टमेंट जर तू केलीस
तर एवढ्या सगळ्या लोकांचं आज भवितव्य वाचेल, तर हा उदात्तपणा तुलाच घेतला पाहिजे. मग तो काय म्हणतो की ठीक आहे, चला मी 2 मिनिटं माझं सगळं तत्व बाजूला ठेवतो, जर माझ्यामुळे 100 घरातल्या चुली पेटणार असतील तर मी जाऊन हे एकदा बोलतो. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये ही आहे की हा जो विवेक जयंत आहे, हा त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शिकवण हा त्या 25 वर्षाच्या मुलाकडनं शिकलाय. आणि जे तो त्याला परत सांगतो की हे बघ, तू आत्ता हे सगळं माझ्याकडे घेऊन आलास, हे बरोबरच आहे आणि हे तू करणारच, कारण ते तुला हे करायला लावणार. मी हे 20 वर्ष पाहतोय की हे करायला लावतात, पण हे सगळं न करण्याचं जे शिकलोय मी, हे तुझ्याकडनंच शिकलोय. आणि एक त्यामुळे इन अ वे त्या हिरोचा जो मेंटॉर आहे तो मुलगा आहे, आणि तो त्या शिकणारा नाहीये हिरोकडनं, तो हिरोचा मेंटॉर आहे. आणि महत्वाचा मुद्दा आहे, तो जे म्हणालास तो अजिबात अगतिक नाही आहे. तो जे म्हणतो नाटकामध्ये की आत्ता खरं तर सगळा शेवटचा धर्मांतराचा वगैरे आहे प्रसंग. आधी त्याला महाडच्या सगळ्या पैशातले काही गोष्टी टाळायला सांगितलेल्या आहेत आणि आत्ता जर हे चालू नाही राहिलं, असं अचानक बंद झालं तर माझा विचार पुढे जाणार नाही. त्याच्यामुळे तो अगतिक किंवा तो काय म्हणतो त्याला कॉम्प्रोमाइज नाही आहे, तो त्याच्या जागी पक्का आहे. आणि हा म्हणाला ते फार महत्त्वाचं आहे. कधीतरी आपल्याला आपल्या कमी वयाच्या माणसाकडनं आणि ते प्रत्यक्ष आयुष्य जगलेल्या माणसाकडनं शिकायला मिळतं. तू आज नाटक जर नीट बारकाईने बघितलं तर तो मुद्दा आहे, कारण तो आलाय त्या पद्धतीने. हे 4 जणांचं 100 जणांचं चूल पेटेल हे तर मुद्दा आहेच आहे प्रॅक्टिकली, पण त्याहीपेक्षा आता एक महत्त्वाचा विचार आहे, जिथपर्यंत येते मालिका आणि ती थांबते आहे, आणि ज्याच्यासाठी हे सगळं आपण करायचं. आणि होते कसं मग तिकडे मार्केटिंग, चॅनलचे हेड्स, ते सगळे वेगळेच फॅक्टर्स त्याच्यामध्ये. त्याला असं म्हणतो की माझ्यापेक्षा जास्त गरज असलेला मुलगा जर इतका तडपदार वागू शकतो मी का नाही तर आपण इतकं सेफ वागायची काय गरज आहे? काहीच गरज नाही. तर माझा प्रश्न हाच होता की आपण महापुरुषांना वेगवेगळ्या जातींमध्ये वाटलेलं आहे. त्यांचं काम म्हणजे बाबासाहेबांचं काम हे पूर्ण देशासाठी महत्त्वाचं ठरलेलं आहे. सावित्रीबाई फुलेंची शाळा ही संपूर्ण देशातल्या महिलांनी त्यांच्यामुळं शिक्षणाची दारं उघडली. अहिल्यादेवींनी सगळ्याच मंदिराचा जीर्णोद्धार केला. पण ह्या भिंती ज्या तयार झालेल्या आहेत त्या तोडण्यासाठी आणि कम्युनिटीच्या बाहेर विचार करण्यासाठी किंवा इतर महापुरुषांचे पण विचार घेण्यासाठी आपण काय करू शकतो? आणि सर, तुमच्यासाठी माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या पुतळ्यांवरून राजकारण होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरून 2 समाज एका मागं म्हणजे एका समोरासमोर येतात. म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव जिथं समानता किंवा 18 पगड जाती 12 बलुतेदार, आणि तिथं शिवाजी महाराजांच्याच नावावरून पुतळ्यांचं राजकारण होतंय, हे कितपर्यंत योग्य आहे? नाही, योग्य नाहीच आहे. आपल्याकडे मला असं वाटतं की अभ्यासाचा किंवा सामंजस्याचा अभाव हे एकच ह्याचं कारण आहे की कोणी कोणाची बाजू समजून घ्या असं मी म्हणत नाही, किमान समोरच्यांची बाजू ऐकून तरी घ्या. इतका तरी संवाद आपल्यामध्ये राहायला पाहिजे, तरच हे बदलेल. आता आम्ही नाटकाच्या निमित्तानं इतकंच करू शकतो की दोन्ही बाजूचा संवाद समोर आणू शकतो, येतोय आणि तो येतोय. सर, माझा प्रश्न असा आहे, आत्ता जे हल्ली चित्रपट येतात किंवा नाटक येतात, एक ठराविक काहीतरी अजेंडा घेऊन येतात. म्हणजे आता जे हल्ली चित्रपट आले त्यांच्यावर तशी टीका होते. हे जे नाटक आहे तुमचं, या नाटकाचा अजेंडा काय आहे? म्हणजे तुम्हाला काय याच्यातून साध्य करायचं आहे? किंवा एका ठराविक म्हणजे पटडीतले, आता धुरंधरवर पण तीच टीका होते, याच्यापूर्वी जे चित्रपट आले त्याच्यावर पण तीच टीका होते. अशा परिस्थितीमध्ये या नाटकाचं वेगळेपण काय आहे? चांगली कलाकृती देणं हा अजेंडा आहे. कुठल्याही अजेंडाला फॉलो करण्याचा प्रश्न नाही. असंच मत आहे का वेगवेगळे? माझं मत आहे की अजेंडा छुपा अजेंडा काहीच नाही आहे. एक उत्तम विषय, जसं मी पहिल्यांदाच म्हणालो की 3 पॉईंट इथे आहेत तुमच्या. आरंभबिंदू माझ्यापर्यंत येणं, याच्यापर्यंत जाणं आणि आम्ही तुमच्यापर्यंत येणं आणि आपण चर्चा करणं. तुम्हाला उत्तर म्हणून सांगतो की नसलेली माणसंसुद्धा त्याच्यामध्ये जेव्हा कशी इन्व्हॉल्ड होतात, एखाद्या नाटकाचा जसं म्हणाला सुसंवादाचं साधन आहे. साधना साप्ताहिकाने त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण 52 पानाचा अंक भूमिका नाटकावर काढला. हे त्यांना का काढावं असं वाटलं? तर त्यांना या नाटकातला आशय तिथपर्यंत उलट म्हणजे अजेंडा नाही आहे हे त्यांना कळलं, आणि असला तर तो सामाजिकतेचा आहे हे पण त्यांनी ओळखलं. मला एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात असा वाटतो की आपण कुठलंही तिकीट काढून जेव्हा नाटक किंवा सिनेमा बघायला जातो तेव्हा आपण एक प्रॉवेस बघतो की आर्टिस्टचा प्रॉवेस आहे, रायटरचा आहे, अमुक आहे तमुक आहे. पण मला असं वाटतं सामर्थ्याबरोबर संभ्रम कधीतरी दाखवणं पण फार गरजेचं आहे. कारण आपल्या बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये ज्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा संभ्रम आहे की मला पण असं वाटतंय, पण असं म्हणणारच आज कोणी नाही आहे.
मला ही गोष्ट कदाचित वाटते, मला असं वाटते की यांच्याबद्दल काहीतरी वाचावं, पण कोणी असं आहे का जे मला म्हणेल की हे हँड होल्डिंग कर, हे तू वाटते तुला ते बरोबर आहे, तू थोडंसं वाच किंवा तू थोडंसं बघ किंवा तू थोडासा त्या बाजूचा विचार करून बघ, हे म्हणायला नाटक किंवा सिनेमानी थोडं इन्स्टिगेट करायला लागतं. म्हणजे तो सुसंवाद कलाकृतींनी घडवायला लागतो. आणि मी म्हणत नाही त्याचं बर्डन कलाकृतीवर असावं, कारण जर बघितलं तर या नाटकामध्ये जसा त्याचा एक सामाजिक पदर आहे तसा त्याचा एक कौटुंबिक पदर पण आहे. So अशा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की जो संभ्रम सगळ्यांमध्ये आहे आणि ज्याला आता आपण कोणीच कन्फ्रंट करत नाहीये. म्हणजे सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतो की आज आपल्या हातातनं आपण मोबाईल, टीव्ही किंवा बाकीच्या गोष्टी काढल्या तर आपण स्वतःसोबत 10 मिनिटं बसू शकत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की अरे आता मला ना असे प्रश्न पडायला लागतील की ज्याची मला आता उत्तरं नकोच आहेत. बरोबर. तर मला असं वाटतं तुमच्या अस्तित्वाविषयी, आयुष्याविषयी, तुमच्या निर्णयांविषयी, तुमच्या जडणघडणीविषयी आणि इथून तुम्हाला पुढे कुठे जायचंय याच्याविषयी तुम्हाला प्रश्न पाडायचं हा अजेंडा आहे नाटकाचा, खरं सांगायचं. त्यानंतर मग स्पेशलायझेशन ते मी ब्राझीलमध्ये पण करू शकते, पण मला वाटलं आफ्रिकेत जावं. आणि काय ना खूप मी परदेशात जा म्हणते, परदेशात म्हणजे कोण्या माणसांच्या देशात आहे ना, असं काय बोललं मला माहिती नाही, मग कुठेतरी कोपऱ्यात कडबडायला जायचं नाही. आई आफ्रिका हे सेंटर, अमेरिका हा कोपऱ्यात. सुसंवाद व्हावा हा अजेंडा आहे, असं प्रश्नाचं उत्तर असू अजेंडा शकतं. आणि आपल्याकडे आता ते त्याच्यासारखं होतं ना की आपण सोशल मीडियामध्ये किंवा माध्यमांमध्ये सतत कमेंट्स वाचताना कमेंट एक ही जरा अशी आली, थांब नाव कोणाचं बघूया, हा नाही बरोबर आहे, इतकं वर्गीकरणाची सवय झाली की अच्छा अशी भाषा आहे म्हणजे हा ह्या बाजूची असेल, इतकं ते ब्लॅक अँड व्हाईट. राजू जसं म्हणाले की तुम्हाला कंपल्शन आहे की इकडचे व्हा किंवा इकडचे, मधले तुम्ही राहू शकत नाही. मधले राहून दोन्ही पद्धतीचा सर्वसमावेशक विचार, सम्यक विचार, संवेदनशीलतेने समजून घेणं, ऐकणं, बोलणं, चर्चा करणं, शुद्ध चर्चा ती होतच नाही. तुम्हाला एक प्रश्न आहे की जसं आता सर म्हणाले की साधक बाधक चर्चा आजकाल होत नाही, तुम्ही आयदर इकडचे असता किंवा तिकडचे असता, अशा काळामध्ये तुम्ही एक भूमिका घेतलीत की समोरचा दुखावला जाणार आहे आणि त्याचे रिपरकेशन्स सगळ्यांना भोगावे लागणार आहेत. असा काळ असताना एक अशी संहिता ज्याच्यामध्ये पूर्ण संयतपणा आहे, समतोल आहे आणि सम्यक विचार आहे, कशी लिहिलीत आणि त्याच्यासाठी तुमची थॉट प्रोसेस काय होती? एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्यात असा होता की मी म्हणलं तसं मला ते कोणाबद्दल लिहायचंच नव्हतं, मला ते माझ्याबद्दलच लिहायचं होतं, एक सगळ्यात महत्वाचं. आणि ते जेवढं पर्सनल होतं ना तेवढंच मला हे लक्षात आलं की जसं ते घडत गेलं तसं लक्षात आलं की हे इतरांना त्रासदायक नाहीये, हे इतरांच्या कोणावर बोट दाखवणार नाही, हे माझ्या स्वतःवर बोट दाखवणार आहे. आणि मी माझ्यातल्या, म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं, माझ्यातला संभ्रम, माझ्यातलं कन्फ्युजन, माझ्यातले प्रॉब्लेम एरियाज, माझ्यातलं कन्फ्रंटेशन न करणं, या सगळ्याला मी ॲड्रेस करतोय त्या पात्रांथ्रू. त्यामुळे कुठला ना कुठला तरी माणूस त्यातल्या कुठल्या ना कुठल्या तरी पात्राशी आपलं एक नातं जोडणार आहे की अरे हे ना मला माझ्यासारखं वाटतंय, ही व्यक्ती मला जसं तुम्ही म्हणालात की त्याच्या बायकोचं कॅरेक्टर आहे, ते एका खूप मोठ्या वर्गाला असं वाटतं हे एक्झॅक्टली आमचं म्हणणं आहे, एक्झॅक्ट आमचं हे म्हणणं आहे. तर त्या प्रत्येकाला त्याच्यात काहीतरी स्वतःचं एक आयडेंटिफिकेशन मिळतं. आणि दुसरं जसं ते म्हणतात की ॲज यू राईट मोर अँड मोर पर्सनल इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल, असा एक तो रायटिंगचा रूल आहे. तर तसं ते स्वतःत खोदल्यामुळे किंवा स्वतःमध्ये डोकावल्यामुळे मला ही भीती डेफिनेटली होती. आणि मी सरांचे त्याच्यासाठी आभार मानेन, कारण त्यांनी ती भीती माझ्यातनं काढली. ते मला म्हणले की तू बिंदासली. म्हणजे 2-3 गोष्टी अशा मी लिहिल्या होत्या, वाक्य होती की मी थोडा हेजिटंट होतो की उगाच नको ह्याच्यावरनं काही त्रास व्हायला, कोणी काही बोलायला किंवा ट्रोलिंग व्हायला. तर ते म्हणले की नाही, आपला हा मुद्दा सांगायचा ना, हा याच धारदार भाषेत आला पाहिजे. आणि मग त्यांनी उलट त्याची धार वाढवली. ते म्हणले की नाही, हे असंच आलं पाहिजे, तर आपल्याला काय म्हणायचं ते कळेल. आणि जसं जगातले महान दिग्दर्शक म्हणतात किंवा कलाकार म्हणतात की आर्ट हे ब्रेव असण्याचंच मीडियम आहे. इथे तुम्ही ब्रेवरी नाही दाखवली तर कुठे दाखवणार? तर मग मुद्दाच कळणार. तर त्यामुळे मला असं वाटलं की ते एक ब्रेवरी दाखवण्याची सुरुवात म्हणून मी भूमिकाकडे बघतो. आणि ह्या पद्धतीचा विषय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं महान व्यक्तिमत्व यांचं एक पहिलं माझ्यासाठी झालेलं दर्शन हे नाटक आहे. म्हणजे अजून मी म्हणेन की मी 5% पण वाचलं नसेल, खूप आहे. पण
त्याचं पहिलं दर्शन झालेलं आहे. पण त्याच्यातल्या छोट्या छोट्या वाक्यांचा त्यांनी अभ्यासात पेरलेलं जे आहे ना, म्हणजे त्यांनी अगदी दलित किचन्स ऑफ मराठवाड्याचाही ज्या पद्धतीने उल्लेख केला की आपल्या किचनमध्ये पण त्याचं जेव्हा म्हणतो विवेक येऊन की मी पेंडपाला करून बघितलं किंवा राई श्रुती गणेशचं संविधानाचा पॉडकास्ट, म्हणजे त्यांनी त्याचा केलेला अभ्यासाचं पण एकीकडे इन्क्लाइन अजेंडा उलट त्यांनी दिला की हे वाचा, तुम्ही करा. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या गोष्टी लोकांना एकत्र आणतायत आणि इतर गोष्टींबद्दल कुतूहल वाढवतायत त्याचा एक नाटक प्लॅटफॉर्म पण होतं ना. म्हणजे लोक आज नाटक पाहिल्यानंतर बघतात की तो पॉडकास्ट काय होता, त्यात तिने संविधानाचे 5 असे काय मुद्दे सांगितले जे मला माहिती पाहिजे आणि अत्यंत सिम्प्लिसिटीने सांगितलेलं आहे. सो थोडासा वेगळा प्रश्न आहे. मी नाटक बघितलेलं नाही आहे, पण आत्ता जसं विषय झाला की काही चित्रपट असतात जे हिरो सेंट्रिक असतात आणि ते तरुणांना प्रचंड आकर्षित करतात. तर यासारखे भूमिका नाटकासारखे जे विषय आहेत त्याच्यामधून हे माध्यम तरुणांपर्यंत कशा प्रकारे पोचवतं, कारण जिथे अशा हिरो सेंट्रिक पिक्चर्सलाच सर्वात जास्त डिमांड असते, तरुण त्याच्याकडेच वळतो. अशा वेळेस इतका वैचारिक विषय जो आता नाहीच आहेत, एक तर इकडच्या बाजूचे किंवा इकडच्या बाजूचा वैचारिक विषय घेऊन तरुणांपर्यंत कशा प्रकारे पोचवू शकतो आपण हे असे विषय घेऊन. पण आता तुम्ही बघितलं असेल, मगाशी दिलं त्याने प्रश्नाला उत्तर. उद्या आमचा प्रयोग हा इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर आहे, प्राध्यापक आणि विद्यार्थी, आणि हा त्यांनी घेतला आहे. आम्हाला हे नाटक बघायचं आहे म्हणून BARCच्या कर्मचारी संघटनेने आम्हाला हे नाटक बघायला पाहिजे म्हणून सांगितलं आहे. म्हणजे आणि शास्त्रज्ञ होते सगळे शास्त्रज्ञ होते किंवा अजून एक प्रयोग होणार आहे. तर या दृष्टीने उलट लोक आता अप्रोच होत आहेत, तुमच्या लक्षात आलं असेल तर. त्यामुळे तरुणांपर्यंत हे नाटक पोचलेलंच आहे. त्यातला जो जेन झीच्या पोरीनी आईला दिलेलं जे उत्तर आहे आमच्या नाटकातलं, ते ऐकायला तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन या नक्की. म्हणजे ते वैचारिक आहे म्हणजे तरुण मंडळी येणार असं नाहीये, असा समज करून घेऊ नका. तेवढंच एंटरटेनिंग सुद्धा आहे. तेवढंच नाही एंटरटेनिंग तर असतं. हे बघा, मी अशीच सांगितलं की एंटरटेनिंग म्हणजे एनग्रॉस असतं. त्याच्यासाठी काही करमणूक आणि आयटम सॉन्ग नसणार या नाटकामध्ये. मी खूप प्रयत्न केला सांगण्याचा की ते धुरंधर मधली जी त्याची एंट्री आहे अक्षय खन्नाची, तशी विवेक जैनची एंट्री पाहिजे वगैरे, असं मी एकदा म्हणून पाहिलंय. फार तर त्याला गॉगल लावून खाली प्रजासत्ताक दिन साजरा करून मला इथपर्यंत दाखवू शकतो. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणताय की ते यंगस्टर्ससाठी ऍप्लिकेबल होण्यासाठी आता वेगवेगळ्या नाटकांच्या एक इंस्टाग्राम सोशल मीडिया ह्याच्यावरनं खूप प्रमोशन चाललेलं असतं. आम्ही नाही करू शकत. पण ह्या नाटकाची एक चौकट आम्हाला माहिती असल्यामुळे आणि एक असं आहे की ते तसं आहे म्हणून ते खूप सिरियस आहे, मग बाबा 20 वर्षाच्या मुलांनी येऊ नये असं अजिबात नाही. उलट तर त्यांनी यावंच. 20 वर्षाचे म्हणजे जे पालक सरांना येऊन भेटतात आणि म्हणतात की मुलाचं पहिलं नाटक आहे आणि खूप बरं झालं त्यांनी पहिलं नाटक हे पाहिलंय. बरोबर, अगदी खूप जण आहेत. एक्झॅक्टली. नाही, तरुण पिढी सगळी येते आवर्जून, पण तुम्ही मात्र प्लीज बघायला या लगेच नाटक इमिजिएटली. शेवटचा प्रश्न, जिथे कुठे राहता. 125वा प्रयोग. तुम्ही कुठे राहता? ठाण्याला. गडकरीला 30 तारखेला गडकरी आणि 1 तारखेला पार्ल्यात आहे. नाही म्हणजे हा प्रमोशनल भाग तुम्ही कापू शकता. मुद्दा माझा म्हणण्याचा असा आहे की तुम्ही जरूर ठेवा, तर त्या आहे, जरूर या. तर तुम्ही हे अगदी उत्तमरित्या एक धाडसी भूमिका तुम्ही मांडलेलीच आहे. तर अशी म्हणजे तुम्हाला तिघांना पण प्रश्न आहे की तुम्हाला अशी कोणती भूमिका आहे की तुम्ही आतापर्यंत जी घेतली धाडसी अशी भूमिका किंवा आता तुम्हाला घ्यायची आहे, अशा कोणत्या भूमिका आहेत? चला, अशा कुठल्या भूमिका आहेत म्हणजे जी तुम्ही खूप धाडसानं घेतलीत? मी नेहमीच धाडसी भूमिका घेतो आणि म्हणजे नाही, त्याच्यातला मुद्दा अशी भूमिका घ्यायची म्हणून धाडसाने काहीच घ्यायची नसते. तुमची असली पाहिजे भूमिका, हे आपलं म्हणणं आहे. आणि त्याच्यातलं जसं यांनी ब्रेवरी वापरलं, घेतलीच पाहिजे असं नाही. घेतली पाहिजे, असली पाहिजे, दोन्ही आहे. म्हणून आमच्या भूमिकाचं टायटल पण आहे की भूमिका जगता येते, घेता येते का? तर घेतली पाहिजे हा खरं तर प्रत्येकाचं मत असलं पाहिजे. तुम्हाला त्याचा विचारधारा, तुमची काहीतरी पक्के विचार त्याविषयीची आपल्याला असलीच पाहिजे, ही माझी भूमिका आहे. म्हणजे सामाजिकदृष्ट्या तर असलीच पाहिजे. लेखक एक फार पूर्वी म्हणजे जेव्हा खूप जास्त गरजू होतो तेव्हापासनं ते आहे, तेव्हा खूप अशा जाहिरातींच्या ऑफर्स यायच्या की जुगार, दारू आणि ह्या सगळ्या, पण कितीही पैसे मिळाले तरी आयुष्यात ते करायचं नाही, अशा पद्धतीची एक भूमिका मी तेव्हापासून घेऊन अजूनही ती पाळलेली आणि पुढेही पाळीन. कारण मला असं वाटतं की लिखाण हे त्याचं माध्यम नाही आहे आणि ते वू करायचा प्रयत्न करतात की एवढे नाही तर एवढे देतो, मग ते अजून काहीतरी चांगलं, मग अजून.
पण मला असं वाटतं की ती नॉन कॉम्प्रोमाइजिंग गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हणजेच याच्यात पोटात असं की आपल्याला न पटणारी भूमिका फक्त पोटा पाण्यासाठी म्हणून आपण करू शकत नाही. आणि मला तरी नाटकात हे महत्त्वाचं वाटतं की लेखकाच्या दृष्टीने आणि याच्या दृष्टीने की आपल्याला माहिती आहे ना, कारण या नाटक या माध्यम हे शस्त्र आहे, दुहेरी धार असलेलं शस्त्र आहे. आपल्याकडे इथं अनुभव जास्त उत्तम पद्धतीने पोचतो, तर मग चुकीचा विचार त्यातनं प्रक्षेपित होऊ देणं चुकीचं आहे. एवढी तर बॉर्डरलाईन सांभाळलीच पाहिजे. सचिन, अशी भूमिका माझ्या दृष्टीने ते त्याच्यासारखं आहे. एक लेखक एखाद्या गोष्टीबरोबर 2 वर्ष 4 वर्ष असतो. एक दिग्दर्शकाचा त्याच्यावरती आविष्कार होतो काय 6 महिने वर्षभर. नट एके दिवशी सकाळी येतात आणि ही उसनवार हो मी तुझ्याच विचारायचं आहे, होच मी तुझ्याच विचाराने जगणार आहे, इतकी उसनवार त्यांनी त्याच्या आयुष्यात असते. आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी एक सजग मन असावं, मनस्वी माणूस असावा, ही त्याची रिक्वायरमेंट आहे. संवेदनशीलता असावी आणि ती संवेदनशीलता अधिकाधिक चॅलेंज होईल अशी कामं मला मिळावीत अशी इच्छा आहे. माझ्याकडे ना एक मला फार मगापासून जेव्हा असं लक्षात आलं, एक छोटीशी कविता 1 मिनिटाची मी वाचतो. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून लिहिली आहे. मगासपासून आपण सगळ्या याच्यावर बोलतोय. ती हेरंब कुलकर्णी नावाच्या, एरवी ते चित्रकार पण आहेत, कार्टुनिस्ट पण आहेत, कवी पण आहेत. बाबासाहेब, तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही. उणेपुरे मिळालेले 65 वर्षांचे आयुष्य, त्यात 30 वर्ष शिक्षणात आणि 1946 नंतरचा काळ दिल्लीत व्यस्त राहिलेला. अवघी 25 वर्ष मिळाली तुम्हाला चळवळ आणि लेखनाला. त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही. इतक्या थोड्या काळात तुम्ही नियतकालिका चालवली, 23 ग्रंथ लिहिले, शेकडो लेख लिहून भाषणं केली, 14 तळं, काळाराम मंदिर आंदोलनं केली, शिक्षण संस्था स्थापन केल्या, राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुका, गोलमेज परिषद आणि हजारो महिलांचा प्रवास, वाचन लेखनावरची पकड सुटू न देता. हे सारं कसं जमवलं असेल याचा हिशोब लागत नाही. आजच्या नेत्यांसारखे विमान हेलिकॉप्टर हाताशी नाही, मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामधून पोचणं नाही, अनुयायांना संदेश द्यायला व्हॉट्सअप नाही की बोलायला फोन नाही, खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून गावकुसाबाहेरच्या त्या नॉट रिचेबल वस्त्यांवर कसे वेगाने पोचले असतील बाबासाहेब, कसे पोचत असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे, खेडी सोडण्याचे आणि पोरांना शिकवण्याचे. पुन्हा ज्यांच्याशी संवाद करायचा ती सारी माणसं टेक्नोसॅव्ही नसणारी, फाटकी, निरक्षर, अन्यायाने पिचलेली, भेदरलेली. त्यांना समजेल अशा भाषेत हा पदवी घेतलेला कायदे पंडित कोणत्या सुगम भाषेत बोलला असेल की ज्या शब्दांनी गावच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसं थेट व्यवस्थेचीच गचांडी पकडू शकली. न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल त्या खेड्यापाड्यातल्या माणसांची. नुसत्या टाईम मॅनेजमेंटसाठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब, आणि माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला हव्यात. कारण आज सगळी साधनं हाताशी असूनही आम्ही गावकुसाबाहेरच्या माणसांपासून अनरिचेबल आहोत, कोसो दूर. अशी त्या हेरंब कुलकर्णी. चंदू सर, तुमचंच वाक्य आहे की कलाकार भूमिका घेत नाहीत, फक्त प्रतिक्रिया देतात. या समजाला छेद देत कलाकारांनी भूमिका घेऊन कलेच्याच माध्यमातून दिलेलं उत्तर आहे भूमिका हे नाटक. एक गोष्ट आहे की 4 आंधळ्या माणसांना हत्ती दाखवला जातो आणि हत्ती चाच पडून ते पाहतात आणि हत्ती कसा आहे याचा ते अंदाज बांधतात. आपलंही असंच झालंय. कोणत्या ना कोणती एक डोळ्यावर पट्टी बांधून आपण बाबासाहेबांना चाचपडायचा प्रयत्न करतो. ती पट्टी द्वेषाची असते, रागाची असते, प्रेमाची असते, देवत्वाची असते. त्या सगळ्या पट्ट्या काढून समाजाला एक नवी दृष्टी, एक डोळसपणा देण्याचं काम तुम्ही करताय. आणि मग बाबासाहेब महामानव का आहेत हे सांगायचा तुमचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाला आणखी यश मिळो यात शुभेच्छा. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. थँक्यू. फार छान वाटलं. धन्यवाद. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, निसर्ग हब्स आणि MSCIT या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा.